ओम शांती. आजची तारीख आहे 3/2/2026. आज बाबा म्हणतात, गोड मुलांनो, तुम्हाला आठवणीमध्ये राहण्याचा पुरुषार्थ अवश्य करायचा आहे, कारण आठवणीच्या बळाद्वारेच तुम्ही विक्रमाजित बनाल. प्रश्न आहे, असा कोणता विचार आला तर पुरुषार्थ कमी होईल? खुदाई खिदमतगार मुले कोणती सेवा करत राहतील? उत्तर, बरीच मुले असे समजतात की अजून खूप वेळ बाकी आहे, नंतर पुरुषार्थ करू. परंतु मृत्यूचा काही नियम थोडाच आहे. उद्या उद्या म्हणत मरून जाल. त्यामुळे असे समजू नका की अजून खूप वर्ष बाकी आहेत, शेवटी गॅलप करू, म्हणजे शेवटी पुरुषार्थामधील अंतर भरून काढू, असा विचार अजूनच खाली आणेल. जेवढे होईल तेवढे आठवणीमध्ये राहण्याचा प्रयत्न करा, पुरुषार्थ करा. श्रीमतावर आपले कल्याण करत राहा. खुदाई खिदमतगार म्हणजेच आत्मिक ईश्वरीय मदतगार मुले आत्म्यांना मुक्त करण्याची, पतितांना पावन बनविण्याची सेवा करत राहते. आजचं गीत आहे ओम नमो शिवाय. ओम शांती. हे तर मुलांना समजावून सांगितले गेले आहे की निराकार बाबा साकार शिवाय कोणतेही कर्म करू शकत नाहीत, पाठ बजावू शकत नाहीत. रुहानी बाबा येऊन ब्रह्माद्वारे रुहानी मुलांना समजावून सांगतात. योग बलाद्वारेच मुलांना सतोप्रधान बनायचे आहे आणि नंतर सतोप्रधान विश्वाचा मालिक बनायचे आहे. कल्प बाबा येऊन राजयोग शिकवतात. येऊन ब्रह्माद्वारे आदी सनातन देवीदेवता धर्माची स्थापना करतात, म्हणजेच मनुष्याला मनुष्यापासून देवता बनवतात. मनुष्य जे देवीदेवता होते ते आता बदलून शूद्र पतित बनले आहेत. भारत जेव्हा पारसपुरी होता तेव्हा पवित्रता, सुख, शांती सर्व काही होते. ही 5000 वर्षांची गोष्ट आहे. अचूक हिशोब बाबापासून समजावून सांगत आहेत. त्यांच्यापेक्षा श्रेष्ठ तर कोणीच नाही. सृष्टी किंवा झाड, ज्याला कल्पवृक्ष म्हणतात, त्याच्या आदी मध्य अंताचे रहस्य बाबाच सांगू शकतात. बाबा सांगतात की विनाशाच्या अगोदर स्थापना होईल. सतयुगामध्ये तर स्थापना होणार नाही. भगवान येणारच तेव्हा की जेव्हा पतित दुनिया असेल. सतयुग तर आहेच पावन दुनिया. पतित दुनियेला पावन बनविण्यासाठी भगवंताला यावे लागते. आता बाबा सोप्यात सोपी युक्ती सांगत आहेत की देहाची सर्व नाती सोडून देही अभिमानी बनून बाबांची आठवण करा. कोणीतरी एक पतित पावन आहे ना. भक्तांना फळ देणारा एकच भगवान आहे. ते भक्तांना ज्ञान देतात. तर बाबा म्हणतात, घरोघरी संदेश द्यायचा आहे. संदेश देताना असे बोलायचे नाही की भगवान आला आहे. खूप युक्तीने समजून सांगावे लागेल. तुम्ही बोला, ते आपले पिता आहेत ना. एक आहे लौकिक पिता की जे ह्या जन्मातले पिता आहेत, आणि दुसरा आहे पारलौकिक पिता. दुःखाच्या वेळी पारलौकिक पित्याची आठवण करतात. सुखधाममध्ये कोणीही आठवण करत नाहीत. सतयुगामध्ये लक्ष्मी नारायणाच्या राज्यामध्ये सुखच सुख होते. पवित्रता, शांती, समृद्धी होती. बाबांचा वारसा मिळाला मग बोलावतील कशाला. मग बाबा सांगतात की असे सर्वांना आपला पार्ट या सृष्टीरूपी नाटकामध्ये बजावावा लागतो. ज्यांचा शेवटी पार्ट आहे, म्हणजे ज्यांचे
2-4 जन्म फक्त आहेत, तर ते जरूर बाकीचा वेळ शांतीमध्ये राहतील. बाकी ड्रामाच्या खेळामधून निघूनच जातील असे काही होऊ शकत नाही. खेळामध्ये तर सर्वांना यावे लागेल. 1-2 जन्म मिळतात, बाकीचा वेळ जणू काही ते मोक्षामध्ये आहेत. परंतु पूर्णपणे मोक्ष म्हणजे जन्म मृत्यूच्या चक्रातच यायचं नाही असं मात्र होत नाही. कारण भावांतात आत्मा पाठधारी आहे ना. काही आत्म्यांना उच्च पाठ मिळाला आहे तर कोणाला नीच, हे देखील तुम्ही जाणतात. गायले जाते की ईश्वराचा अंत कोणी मिळवू शकत नाही, परंतु बाबाच येऊन रचता आणि रचनेच्या आदी मध्य अंताचा अंत आपल्याला सांगतात. जोपर्यंत रचता स्वतः येत नाही तोपर्यंत रचता आणि रचनेला कुणीही जाणू शकत नाही. तर बाबा म्हणतात, बुद्धीमध्ये तेव्हा बसेल की जेव्हा पवित्र बनून समजून घेते. चांगल्या प्रकारे समजण्यासाठीच 7 दिवसांची भट्टी आहे. भागवत इत्यादी देखील 7 दिवस ठेवतात. इथे देखील असे लक्षात येते की कमीत कमी 7 दिवसांशिवाय कोणालाही समजू शकणार नाही. काही जणांना तर खूप चांगले समजते आणि काही जण म्हणतात की आम्ही 7 दिवस रोज आलो, परंतु माझ्या बुद्धीमध्ये काहीच बसत नाही. उच्च पद प्राप्त करायचे नसेल तर बुद्धीमध्ये बसणारही नाही. बाबा म्हणतात, ठीक आहे, तरी त्याचे कल्याण तर झाले ना. प्रजा तर अशीच बनते. बाकी राज्यभाग्य घेणे त्यामध्ये तर गुप्त मेहनत आहे. बाबा दैवी फुलांचे कलम लावतात आणि ते लोक जंगलाचे कलम लावत राहतात, म्हणजेच दुनियेमध्ये वृक्षारोपण वगैरे करत राहतात. तुम्ही दाखवता सुद्धा की कौरव काय करत होते आणि पांडव काय करत होते, त्यांचे काय नियोजन आहे आणि तुमचे काय नियोजन आहे. ते आपला प्लॅन बनवतात की दुनियेची वृद्धी होऊ नये, कुटुंब नियोजन करावे जेणेकरून लोकसंख्या जास्त वाढू नये, त्यासाठी खूप मेहनत करत राहतात. बाबा तर आपल्याला खूप चांगली गोष्ट सांगतात. अनेक धर्म विनाश होतील आणि ते एकाच देवीदेवता धर्माचे कुटुंब स्थापन करतात. बाबा भारतामध्ये किती कुटुंब आहेत, म्हणजे वर्तमानमध्ये भारतामध्ये किती कुटुंब आहेत. बाबा सांगतात गुजराती कुटुंब, महाराष्ट्रीय कुटुंब. वास्तविक भारतवासियांचे कुटुंब एकच असले पाहिजे. अनेक कुटुंब असतील तर जरूर आपसामध्ये वादविवादच होत राहतील. नंतर सिव्हिल वॉर म्हणजे यादवी युद्ध होते. कुटुंबामध्ये सुद्धा गृहयुद्ध सुरू होते. भाऊ भाऊ सुद्धा भेटत नाहीत. पाण्याची सुद्धा वाटणी केली जाते. बाबा म्हणतात, जेव्हा मोठे युद्ध लागले होते ज्यामध्ये 2 बॉम्ब सोडले होते, हिरोशिमा आणि नागासाकी, ज्याच्यामध्ये बेचिराख झाले होते. आता तर भरपूर असे बॉम्ब्स बनवले आहेत, तर या समजून घेण्याच्या गोष्टी आहेत ना. तुम्ही समजावून सांगायचे आहे की ही तीच महाभारताची लढाई आहे. ज्या पण मोठ्या मोठ्या व्यक्ती आहेत म्हणतात की जर या युद्धाला थांबवले नाही तर संपूर्ण दुनियेला आग लागेल. बाबा सांगतात की आग तर लागणारच आहे, हे तर तुम्हीच जाणतात. आठवणीच्या यात्रेला विसरायचे नाही. यालाच परीक्षा म्हटले जाते. कारण आपण बाबांची आठवण करतो आणि माया बाबांची आठवण विसरवते. म्हणून बाबा म्हणतात यालाच तर परीक्षा म्हटले जाते. आठवणीच्या यात्रेमध्ये थांबू शकत नाही, थकून जातात. बाबा म्हणतात मुलं आठवणीच्या यात्रेमध्ये थांबू शकत नाहीत, थकून जातात.
आणि म्हणूनच तर एक गीत आहे ना, रात के राही थक मत जाना, सुबह की मंजिल दूर नाही. म्हणजे काय तर बाबा सांगतात की ही अज्ञान अंधकाररूपी रात्र आहे. तर या रात्रीमध्ये आपण थकून जायचं नाही. तर आपण जर बाबांची आठवण करत राहिलो तर जी आपली मंजिल आहे, आपलं लक्ष्य आहे, तर ते काही आपल्यापासून दूर नाही. तर या गोष्टीचा अर्थ जो आहे तो कोणी समजू शकत नाही. बाबा म्हणतात ही आहे आठवणीची यात्रा, ज्याद्वारे रात्र पूर्ण होऊन दिवस येईल. अर्धे कल्प पूर्ण होऊन मग सुख सुरू होईल. बाबांनीच मनमना भवचा अर्थ देखील समजावून सांगितला आहे. फक्त गीतेमध्ये कृष्णाचे नाव घातल्यामुळे ती ताकद राहिलेली नाहीये. आता कल्याण तर सर्वांचे होणार आहे. जणू काही आपण सर्व मनुष्य मात्रांचे कल्याण करत आहोत. खास भारत आणि त्यानंतर बाकीची दुनिया. आपण सर्वांचे श्रीमतावर कल्याण करत आहोत. कल्याणकारी जे बनतील तर वारसा देखील त्यांनाच मिळेल. बाबा म्हणतात काही जण समजतात की अजून वेळ बाकी आहे, नंतर पुरुषार्थ करू. परंतु मृत्यूचा काही नियम थोडाच आहे. उद्या उद्या करत मरून जातील आणि पुरुषार्थ जर केला नाही तर असे समजू नका की अजून खूप वर्ष बाकी आहेत, आपण शेवटी भरून काढू. असा विचार अजूनच खाली आणेल. जेवढे होईल तेवढा पुरुषार्थ करत राहा. म्हणजे जेवढा जास्तीत जास्त पुरुषार्थ आपल्याला करता येईल तर बाबा म्हणतात तेवढा करत राहा. श्रीमतावर प्रत्येकाला आपले कल्याण करायचे आहे आणि आपण आपली तपासणी करायची आहे. मी किती बाबांची आठवण करतो आणि किती सेवा करतो. खुदाई खिदमतगार म्हणजेच ईश्वरीय मदतगार तुम्ही आहात ना. तुम्ही आत्म्यांना सॅल्वेज करता म्हणजे मदत करता. आत्मा पतितापासून पावन कशी बनू शकेल त्यासाठी युक्त्या सांगतात. बाबा म्हणतात हा ज्ञान यज्ञ रचला गेला आहे कारण नवीन दुनिया पाहिजे. आपला यज्ञ पूर्ण होईल तेव्हा सर्व या यज्ञामध्ये स्वाहा होतील. अच्छा, गोड गोड खूप खूप वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मातपिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते आणि आम्हा आत्मिक मुलांचा आत्मिक मातपिता बापदादांना प्रेमपूर्वक आठवण, सुप्रभात आणि नमस्ते. धारणेसाठी मुख्य सारांश आहे. पहिला पॉइंट आहे हा पूर्वनियोजित ड्रामा आहे. त्यामुळे विघ्नांना घाबरायचे नाही. विघ्नांमध्ये आठवणीच्या यात्रेला विसरून जाऊ नका. लक्षात ठेवा आठवणीची यात्रा कधीही थांबू नये. दुसरा पॉइंट आहे पारलौकिक पित्याचा परिचय सर्वांना देऊन पावन बनवण्याची युक्ती सांगायची आहे. दैवी झाडाचे कलम लावायचे आहे. वरदान आहे मीपणाचा त्याग करून सदैव सेवेमध्ये मग्न राहणारे त्यागमूर्त सेवाधारी भव. विश्लेषण आहे सेवाधारी सेवेमध्ये सफलतेची अनुभूती तेव्हा करू शकतात जेव्हा मीपणाचा त्याग होईल. मी सेवा करत आहे किंवा मी सेवा केली या सेवाभावाचा त्याग. मी केली नाही परंतु मी करणहार आहे आणि करावनहार बाबा आहेत. मीपणा बाबांच्या प्रेमामध्ये विरघळून जावा याला म्हटले जाते सेवेमध्ये सदैव मग्न राहणारे त्यागमूर्त
सच्चे सेवाधारी. करवून घेणारा करवून घेत आहे, मी निमित्त आहे. सेवेमध्ये मीपणा मिक्स होणे अर्थात मोहताज म्हणजेच परावलंबी बनणे. खऱ्या सेवाधारीमध्ये हा संस्कार असू शकत नाही. आजचा सुविचार आहे, व्यर्थला समाप्त करा तर सेवेची ऑफर समोर येईल. आजचा अव्यक्त इशारा आहे, एकता आणि विश्वासाच्या विशेषतेद्वारे एकता आणि विश्वासाच्या विशेषतेद्वारे सफलता संपन्न बना. एकतेसाठी स्वतःमध्ये सामावण्याची शक्ती पाहिजे. यामुळे दुसऱ्याचे संस्कार देखील अवश्य शीतल होतील. सदैव एकमेकांच्या स्नेहाच्या श्रेष्ठतेच्या भावनेने संपर्कामध्ये या. गुणग्राही बना, तेव्हाच एकता कायम राहू शकेल. तुमच्या संघटनेची शुभ भावना अनेक आत्म्यांना भावनेचे फळ देण्याच्या निमित्त बनेल. त्यांना नवीन मार्ग मिळेल. ओम शांती.